घराची एंट्री आहे. इतरी कुटुंब आहे लागलेला पूर्ण रिकाम आहे कारण आमच्या हे छान हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा गावचा ब्लॉग आहे. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की या ब्लॉगमध्ये तुम्हाला घर पाहायला मिळणार आहे. हे माझं जे गावचं घर आहे ते मी तुम्हाला दाखवते आजच्या ब्लॉगमध्ये. तर आधी ब्लॉग पूर्ण बघून घ्या, कंटिन्यू करूया. हा जो थोडासा पार्ट जो बाहेर शूट केला आहे झाडांचा आणि बागेचा, त्याच्यामध्ये थोडासा व्हॉइस एरर येतोय कारण हवा खूप होती. बाकी पूर्ण ब्लॉग व्यवस्थित इथून सगळे झाडांना सुरुवात होते. कसलं झाड आहे वहिनी? हे लिंबोणीचं झाड आहे. त्याच्यानंतर नारळाची तर खूप सारी झाडं लावली आहेत. कंटिन्युअसली गावी येऊन केअर करत असतात जे काही करायचं ते. आणि हे चिक्कूचं झाड आहे. इथे हे चिकूचं झाड आहे आणि चिकू खूप येतात पण इथे खूप खारुताई आहेत त्या खाऊन टाकत असतात. आणि आंबे तर खूप जास्त लागले, तुम्ही रील्स मध्ये बघितलेच आहेत. या झाडांना खूप छान आंबे लागलेत ह्या वर्षी. आंबे गेल्या वर्षीपासूनच लागत आहेत पण ह्या वर्षी खूप जास्त आलेत. त्याच्यानंतर पुढे इथे परत नारळाचं झाड आहे. रोप लावायचंय मुंबईत कारण ह्याला खूप फुलं येतात. रोज भरलेलं असतं सकाळी फुलांनी आणि खूप छान वाटतं इथे. ह्यातलं पण मी झाड लावणार आहे नेऊन मुंबईत. आणि हे अजून एक आंब्याचंच झाड आहे. सगळ्यात जास्त आंबे ह्या झाडाला आलेत. म्हणजे एवढे आलेत की त्याला सपोर्ट द्यावा लागलाय. पप्पांनी कालच सगळीकडून सपोर्ट दिलाय. एवढं ते आंब्यांनी भरलंय पूर्ण. वजनाने ते खाली वाकलंय. हे एक सगळ्यात शेवटचं इकडचं आंब्याचं झाड आहे ह्या लाईन मधलं. आणि त्याच्यानंतर एंडला आहेत नारळाची झाडं. इथे तुळस खूप छान उगवून आली आहे, मस्त एकदम भारी. खूप मोठी तुळस आली आहे. त्याच्यानंतर हा रस्ता आहे आतमध्ये येण्यासाठी. इथे भाऊने गाडी पार्क केली आहे. आणि त्याच्या पलीकडे हे माझ्या काकांचं घर आहे. हे माझ्या छोट्या काकांचं घर आहे. त्यांची पण खूप झाडं आहेत आणि खूप छान आहे त्यांचं पण घर. इथे मध्ये स्कूल बस लावतात. ही शाळेच्या मुलांची बस आहे जी पार्किंगला जागा नसल्यामुळे इथे असते. आणि इकडून घर असं दिसतं आमचं. त्याच्यानंतर ही पाठीमागच्या साईडची झाडं आहेत सगळी. पाठीमागच्या साईडला पण नारळ आहे. खरं तर अजून 1-2 नारळ लागतील असं वाटतंय ह्या वर्षात. पप्पांचा प्लॅन आहे. हे सगळं झाडांचं जे काही करायचं ते पप्पांकडे असतं. पप्पाच येऊन जाऊन सगळी झाडं लावत असतात आणि त्याची काळजी घेत असतात. त्याला खत घालणं किंवा कीड लागू नये म्हणून काय काय करत असतात. तर हे नारळाचं झाड आहे. आणि हे पेरूचं झाड आहे. पेरूचंच आहे ना? हे गेल्या वर्षी खरं तर पूर्णपणे हे झालं होतं, कीड लागली होती, गेलं होतं पूर्ण. पण पप्पांनी मग त्याला काय काय औषध पाणी उपचार करून परत छान आलंय. खूप पेरू येतात ह्याला सीझन मध्ये. आणि हे पण एक चिक्कूचं झाड आहे. तुम्ही बघता इथे चिक्कू किती लागलेत. हे पिकलंय वहिनी? हा नको, मला भीती वाटते पप्पा ओरडतील. पप्पा आल्यावर विचारू ना असाच खायचं आहे की कसं. आणि चिक्कू पिकलेत पण खूप चिक्कू लागले त्याला पण आतमधून. बघू आता पप्पा आल्यानंतर संध्याकाळी काढतील. ही घराची बॅक साईड आहे. इकडून अजून म्हणजे काम अजून बाकी आहे करायचं. इकडे भरून काढणार आहेत काय ते मुरुम माती टाकून प्लेन करणार आहेत लेवल. आणि ही बेडरूम साईडची विंडो आहे. इकडे बेडरूम आहे, इकडे टॉयलेट बाथरूमच्या विंडो आहेत आणि इकडे बॅक साईड आहे. तर आपण आता फ्रंटने घर बघूयात. हे मी एका रील मध्ये पण शूट केलेलं आणि ह्यात पण पुढे दाखवीन. ही पाईपलाईन आहे. तिकडे विहीर आहे पुढे बरीच लांब आहे. त्या विहिरीतून इकडे पाईपलाईन केली आहे पप्पांनी. म्हणजे झाडांना पाणी वगैरे लागतं म्हणून.
आमची स्वतःचीच विहीर आहे, त्यामुळे तिथून आम्ही इथे पाणी आणलंय आणि इथून मग सगळ्या झाडांना पाणी सोडलं जातं। ते तर मी पुढे टाकेनच, मी शूट करून ठेवलंय पप्पांचं पाणी दाखवतानाचा व्हिडिओ। आणि ही टाकी आहे पाण्याची, ही पूर्ण इथून जेवढे लाद्या दिसतात तेवढी टाकी आहे, हे झाकण आहे टाकीचं। याच्यामध्ये एक टँकरपेक्षाही जास्त पाणी पुरतं, एवढी मोठी टाकी आहे पाण्याची, कारण आम्ही सगळे असल्यावर आम्हाला खूप जास्त पाणी लागतं। आणि ही आमच्या दारातली तुळस आहे, तर इथून आपण सुरुवात करूया घर बघायला। ही दारातली तुळस आहे। मम्मी पप्पा येऊन जाऊन असतात, जास्त इथे नसतात, कारण भावाची मुलं लहान आहेत त्यामुळे मुंबईत असतात जास्त। पण तुळस कधी सुकते पण आल्यानंतर परत तेवढीच येते उगवून, छान वाटते। इथे मम्मीने धान्य भरण्यासाठी ते स्टोरेज कणिक असते ती ठेवली आहे तापायला। इकडे चूल आहे ह्या साईडला, पाणी वगैरे तापवायला चूल केली आहे। आणि कधी कोणाला चुलीवरचं नॉनव्हेज खायचं असेल तर आम्ही इकडे करतो, पण चूल घराच्या बाहेर आहे। इथे छोटीशी चूल आहे आणि इथून घराची एंट्री आहे। इथे पाण्याचा ड्रम ठेवलाय आणि इथे गहू ठेवलेत, ते आता स्टोअर करायचे त्याच्यामध्ये, स्टोरेजमध्ये। तोपर्यंत सध्या झाकून ठेवलेत आणि त्या गव्हावरती माझे भाऊ आणि वहिनी आहेत। हे भाऊ आणि वहिनीचं सेकंड बेबीच्या वेळेचं फोटोशूटचं आहे, त्याचाच यूज चाललाय अजूनपर्यंत। पप्पांनी त्यानेच झाकलेत गहू सध्या तरी। आणि आपण घरात जाऊया आता, तर तुम्ही सगळेजण या घरात। लाईट्स लावते, लाईट कुठे आहेत आणि कुठलं बटन? ही घराची एंट्री आहे, इथे सेफ्टी डोर आहे आणि हा मेन डोर आहे घराचा। आणि हे आहे हॉल घराचा। आणि हे शेतकऱ्याचं घर आहे, हे आम्ही शेतकरी कुटुंब आहे आमचं, त्यामुळे घरामध्ये खूप सारं धान्य आणि गोणी तर दिसतीलच तुम्हाला। आणि त्याच्याशिवाय हे घर नवीन आहे, नवीन नवीन बांधलंय 1-2 वर्षापूर्वीच, त्यामुळे अजून काही कामं चालू आहेत, बाकी आहेत। तर इकडे छोटासा हा सोफा बनवलेला आहे, पण ह्याच्यावरचं अजून सगळं फर्निचर यायचं आहे, ते अजून बनतंय। आणि इकडे खूप सारी ज्वारी आहे, ज्वारी बघा तुम्ही, ज्वारी सध्या खूप महाग आहे, पण आमच्याकडे किती ज्वारी आहे कारण माझ्या मम्मी पप्पांनी शेतात ह्या वर्षी ज्वारी लावली होती, ज्वारीचं पीक काढल्यामुळे ही ज्वारी विकायची आहे, आता आमतील तेव्हा विकतील। तर एवढी सगळी ज्वारीच आहे आमच्या घरात, अर्ध घर ज्वारीनेच भरलेलं आहे। आणि हे सगळं इंटेरियर आहे वरती। इथे अजून एक फॅन लावायचा आहे, पण जसं मी आधीच सांगितलंय की इथे जास्त कोणी नसतं, मम्मी पप्पा येऊन जाऊन असतात। आम्ही सगळेजण बहीण भाऊ मुंबईत असतो, फक्त सुट्ट्यांमध्ये येतो, दिवाळीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत। हे आहे टीव्ही युनिट, इतकं छान टीव्ही युनिट केले पण अजूनपर्यंत टीव्ही लागलेला नाही आहे। टीव्ही लागेल या 1-2 महिन्यात लागेल असं वाटतंय, म्हणजे सगळं फर्निचर झाल्यानंतर मी अजून एक तुम्हाला याचा ब्लॉग देईन घराचा। हे टीव्ही युनिट आहे, इकडे थोडंसं स्टोरेज आहे खाली। फर्निचर खूप छान बनवलं आहे खरं तर, पण आहे अजून बरंचसं काही काही येणं बाकी, छोट्या मोठ्या गोष्टी। इकडे विंडो आहे, ही विंडो ह्या साईडला ओपन होते, जिकडे तुम्ही चूल बघितलीत बाहेर पाणी तापवण्यासाठी चूल केली आहे, त्या साईडला ही विंडो ओपन होते। आणि ही फ्रंट साईडची विंडो आहे। दरवाजा बंद केल्यावर हे असं दिसतंय घर। आणि घराच्या समोर मी तुम्हाला विंडोमधून दाखवते, घराच्या समोरच असा मेन रोड आहे आणि ही सगळी झाडं दिसतात, घरातून असं दिसते बाहेरची साईड। आता आधी पूर्ण घर बघूया आपण। हा हॉल आहे, हा हॉल संपल्यानंतर या साईडला एक किचन, किचन पण खूप मोठा आहे कारण आमची फॅमिली खूप मोठी आहे। किचनला ही विंडो आहे, ही बॅक साईडची विंडो आहे। इथे सगळं स्टोरेज आहे, सामान डब्बे, जसं की मराठी कुटुंबामध्ये तुम्हाला माहिती आहे खूप सारी भांडी असतात, तर हे सगळं भांड्यांनी भरलेलं आहे। इकडे सध्या भाज्या आहेत, कारण इथे फ्रीज वगैरे आम्ही अजून घेतला नाही आहे या घरामध्ये, त्यामुळे लागतील तेवढ्या भाज्या आणतो। इथे भाज्या आहेत आणि आत्ताच सगळेजण चहा नाश्ता करून गेलेत, त्यामुळे थोडासा पसारा आहे। हे किचन आहे,
आणि इकडे ट्रॉली आहेत, ट्रॉल्या बनवून घेतलेल्या आहेत घर बनवलं तेव्हा. सिलेंडर याच्यासाठी बाहेर असतो कारण इथे मम्मी जास्त करून स्वयंपाक करते, आम्ही तिघीही इथे जास्त नसतो, मी, वहिनी आणि ताई. त्यामुळे मम्मीच्या कम्फर्टनुसार ती सगळं ॲडजस्ट करते. त्यामुळे सिलेंडर आमचा बाहेरच असतो, तिला नाही जमत सगळं वरती ठेवून त्यामुळे. आणि इकडे आहे देवबाप्पा. सगळे देव मुंबईत असतात, इथे थोडेच देव आहेत. हे छोटंसं देवारा केलं आहे, अजून ह्याच्यामध्ये बरंच रिन्युएट करायचं आहे. आणि इकडे वरती पुन्हा स्टोरेज आहे. इकडे पण पूर्ण भांडी आणि सामानानेच भरलेलं आहे स्टोरेज. हे असं मोठं पण खूप सुंदर किचन आहे. एक राऊंड मारून दाखवा किचनचा. आणि किचनमधून बाहेर आल्यानंतर या साईडला हॉल आहे आणि इकडे एंट्री आहे आतमध्ये येण्यासाठी. ह्या साईडला एक बेडरूम आहे. आधी बेडरूम बघूया आपण. ही बेडरूम आहे, याच्यामध्ये बेड आहे एक मोठा आणि इकडे स्टोरेज आहेत, म्हणजे कपाटं आहेत, वॉर्डरोब आहेत मोठे, त्याच्यावरती पण स्टोरेज आहे. हे पूर्ण ही भिंत आहे, ही पूर्ण स्टोरेज आहे. याच्यामध्ये आम्ही सगळे आल्यानंतर आमच्या सगळ्यांचं सामान असतं आणि आम्ही नसतो तेव्हा फक्त मम्मी पप्पांचं सामान असतं. आमच्या काही गोष्टी असतात ज्या इथेच ठेवतो आम्ही, त्या असतात इथे. हा बेड आहे, बेडवरचं फर्निचर म्हणजेच गादी वगैरे अजून बनते, येईल लवकरच. ही बॅक साईडची विंडो आहे, ही बॅक साईड आहे घराची. पाठीमागे वावरं आहेत. हे आमचं घर शेतात आहे त्यामुळे तुम्हाला आजूबाजूला सगळीकडे वावरच दिसतील. वावरं म्हणजे शेत आहे पाठीमागे. आता सध्या उन्हाळा आहे त्यामुळे काही दिसत नाहीये, पावसाळ्यात सगळं हिरवं हिरवं छान दिसतं. त्यानंतर इथे ड्रेसिंग टेबल आहे जो की आता पूर्ण रिकाम आहे कारण आमच्या घरात छोटं बाळ आहे जे सगळं वस्तू घेत असतं. त्यामुळे आम्ही सगळं ड्रेसिंग टेबलवरचं सामान स्टोरेजमध्ये आतमध्येच ठेवून देत असतो. इथे असं छान कपाट आहे ज्याच्यामध्ये आम्ही आतमध्ये सगळं सामान ठेवलंय आणि हा छान ड्रेसिंग टेबल केलाय. आम्हाला तिघींना रेडी व्हायला ह्याचा खूप यूज होतो जेव्हा आम्ही तिघी असतो, काही फंक्शन्स असतात इथे. ही ह्या साईडची लेफ्ट साईड ना, ही लेफ्ट साईडची विंडो आहे जिथून माझ्या छोट्या काकाचं घर दिसतं. बाजूला छोट्या काकांचं घर आहे आणि पाठीमागे एक दुसरे शेजारी आहेत त्यांचं घर आहे. हां, चुलत काकांचं. आणि इथे स्कूल बस दिसते जी तुम्हाला मी बाहेरून दाखवली, जी पाण्याची लाईन आहे ती साईड आहे. ही लेफ्ट साईड आहे घराची. आणि हे असं आहे बेडरूम. एक असा लुक द्या बेडरूमचा. अरे लाईट लावलीच ना. आम्ही दोघी जणी ब्लॉग शूट करताना एवढ्या एरर्स करतोय कारण सवय नाहीये ना दोघींना पण. तर असा बेडरूम आहे. बेडरूम मधून बाहेर आल्यानंतर तुम्ही आधी बघितलं की इकडे ह्या साईडला किचन आहे, ह्या साईडला बेडरूम आहे आणि इथे एक वॉश बेसिन आहे जे आम्ही अजून यूज करायला स्टार्ट नाही केली. पाणी वगैरे आलंय त्याला, बघू आता करू यूज. इथे आहे वॉशरूम अंघोळीचं, इकडे टॉयलेट आणि वरती स्टोरेज. इकडे पण सगळं स्टोरेज केलेलं आहे पण इथे पाण्याच्या टाक्या वगैरे नाही आहेत. एक मोठी सिमेंटची टाकी बाहेर आहे, तुम्ही बघितलं ती, आणि एक दुसरी टाकी वरती आहे. तेवढं भरपूर पाणी होतं आम्हाला. इथे फक्त स्टोरेज केलंय. इथून वरती जायला जिना आहे, इथून वरती जायचा जिना आहे, टेरेसवरती जातो, ते तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळाने. आणि जिन्याच्या पाठी पण स्टोरेज आहे. आणि ही सगळ्यात शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची रूम आहे कारण शेतकरी कुटुंबामध्ये खूप सारं धान्य आणि खूप साऱ्या गोणी सामान असं असतं. तर मग म्हणून मी म्हटलं की ही आमची महत्त्वाची रूम आहे. इथे सगळं स्टोरेज असतं. सध्या मम्मीचं सगळं वाळवण्याचं काम चालू आहे, ज्वारी वाळवायची आहे, गहू असं सगळं चालू आहे. त्यामुळे सगळं आम्ही सोडून ठेवलेलं आहे वेगवेगळं. तिचं सगळं चालू असतं आणि कोणी ते उचलत नाही, मग तिला सापडत नाहीत गोष्टी म्हणून. तर ही लेफ्ट साईडची विंडो आहे या रूमची. आणि इकडे आहे फ्रंट साईडची विंडो. पाणी काय
उघडतच नाही. ही फ्रंट विंडो आहे, इथून खाली पाण्याची टाकी आहे ती आहे आणि ही फ्रंट साइड आहे घराची. खाली पाण्याची टाकी आहे आणि समोर आहे मेन रोड. तर ही छोटीशी रूम धान्यासाठी केली आहे, कारण खूप जास्त स्टोरेज असतं, त्यामुळे इकडे माळा पण केला आहे, एक पोटमाळा, ज्याच्यावरती जे पप्पांचं शेतीचं सामान आहे किंवा जे जास्त यूज होत नाही अशा गोष्टी ह्या रूममध्ये असतात. जेव्हा काही फंक्शन असेल, जसं माझ्या भाचीचं बारसं वगैरे होतं, तेव्हा ह्या सगळ्या रूमचा खूप जास्त यूज होतो, खूप सगळं सामान इकडे राहतं म्हणून. तर हे घराची सगळी आतली साईड आहे. आता आपण टेरेस बघून घेऊयात घराचा. आता आपण वरती जाऊया टेरेस बघायला. मी आल्यापासून आय थिंक मी पण अजून टेरेसवर गेली नाहीये, बाकी सगळे जाऊन आलेत. हे टेरेसवरती जातानाची स्पेस आहे, इथे काचा लावून घेतल्यात, पण घराचं जे जे बांधकामाचं सामान आहे ते पण सोबतच तिथे ठेवलंय. आणि इकडून वरती जायचा रस्ता आहे. इथल्या सगळ्या गोष्टी खरं तर मम्मी पप्पांच्या हिशोबाने ठेवलेल्या आहेत, कारण त्यांना इथे जास्त काम असतं आणि जास्त यूज करायचं असतं. आम्ही सगळ्यांनी गोष्टी ठेवल्या तर त्यांना त्या भेटत नाहीत, म्हणून ते त्यांच्या हिशोबाने सेटल केलेलं आहे घर. आणि ही आहे टेरेसची एंट्री. आहे का कुठे? हां, हे टेरेसवरती जायचा दरवाजा आहे. हा आतला डोअर आहे आणि हा सेफ्टी डोअर आहे. हा सेफ्टी डोअर आहे. एक मिनिट. या सगळेजण टेरेस बघूया आपण. हे टेरेस आहे घराचं. ही बॅक साइड आहे घराची. इथून पूर्ण शेत दिसतंय. खूपच छान वाटतंय खरं तर वरती येऊन. ही पूर्ण शेत आहे इकडे, म्हणजे इकडे माझ्या चुलत्यांची आमची सगळ्यांची जमीन आहे. इथून सुरुवात होते जमिनीला, ते खूप एंड पर्यंत आहे. मी तुम्हाला पण हा खूप मोठा टेरेस आहे. आमचा झोपायचा प्लॅन आहे, कारण लहान मुलं आहेत आणि अजून तरी आलेलो नाही. गेल्या वर्षीच्या सुट्टीत खूप वेळा टेरेसवरच झोपलो आम्ही. ही लेफ्ट साइड आहे. साइड त्याची काकांच्या साइड. इथे पाण्याची की बघितली जी जमिनीत ती आणि ही अशा 2 टाक्या आहेत. तर दोन्ही टाक्यांचं पाणी भरपूर होतं, कारण झाडांना वगैरे पाणी लागतं, म्हणून पप्पांनी 2 टाक्यांची अरेंजमेंट केलेली आहे, रोज रोज पाणी काढायला लागू नये म्हणून. आणि हे एवढं मोठं असं छान टेरेस आहे. जेव्हा सगळे कोणी पिकनिकला वगैरे येतात तेव्हा इथे असं राहायला, म्हणजे माझे सगळे कझिन्स वगैरे आल्यावरती खूप छान वाटतं, इथे भारी वाटतं. आता फ्रंट साइड बघूया आपण. ही फ्रंट साइड आहे घराची, कारण हा रस्ता जो आहे तो गावाकडे जातो. हे आमचं पिंपरी गाव आहे, जे इथून दिसतं बऱ्यापैकी. हाईटवर जी घरं आहेत ती दिसतात. ही घराची फ्रंट साइड आहे. आता इथून सगळी आजूबाजूची गावं दिसतात. मला सगळ्याच गावांची नावं माहीत नाही आहेत, पण खूप छान दिसतं. उन्हाळ्यात इतकं सुंदर दिसतंय, तर पावसाळ्यात आणि दिवाळीच्या वेळी तर किती छान व्ह्यू असतो. मी दिवाळीत आल्यावरती नक्की इथली रील वगैरे काहीतरी शूट करेनच. पण खूप सुंदर दिसतं इथून टेरेसवरून. सकाळच्या वेळेत खूप छान वाटत असतं इथे. इकडे सूर्यास्त होतोय, खूप मस्त वाटतंय सूर्यास्त बघून. असा व्ह्यू मुंबईत तरी आपल्याला बघायला नाही मिळत. हे सगळं सुख गावीच मिळतं. खूप छान वाटतंय सूर्य.
आणि इथे रात्रीच्या वेळी चंद्र पण खूप सुंदर दिसत असतो, मस्त वाटतं. ही इथून खालती टाकीची जी साईड आहे ती आहे. जेव्हा ह्या घराची वास्तुशांती झाली होती ना, तेव्हा इथे सगळ्यांना उभं केलेलं. तो जर व्हिडिओ असेल तर मी पुढे अटॅच करेन, आहे ना. इथे सगळ्यांना पूजेच्या नंतर अंघोळीसाठी उभं केलेलं आणि वरून आम्ही आणि ताईने वरून पाणी घातलेलं. आमच्याकडे वास्तुशांतीला कळसातून पाणी घालतात, तेव्हा इथून मी आणि ताईने पाणी घातलेलं. खूप छान वाटलेलं तेव्हा. आणि भाऊ, वहिनी, मम्मी, पप्पा. असं सुंदर आणि मस्त घर आहे जे शेतात आहे. खरं तर म्हणजे जिथे आपण असं रिसॉर्टमध्ये एखाद्या विलामध्ये वगैरे जातो फिरायला, त्याच्याही पेक्षा खूप सुंदर आहे हे शेतातलं घर. कारण इथे सगळ्या सोयी आहेत आणि मेन म्हणजे हे स्वतःच्या शेतात आहे, सेफ आहे आणि खूप आपलेपणा आहे इथे. हे असं रिसॉर्ट किंवा विलासारखं फील नाही देत, हे स्वतःचं असल्यामुळे खूप छान वाटतं. आणि जेवढी मजा गावी येऊन राहण्यात आहे तेवढी मुंबईत नाही आहे. खरं तर मुंबईत आपलं काय बोलतात, कर्मभूमी आहे, त्यामुळे तिथे राहावंच लागतं, प्रश्न नाही आहे. पण ही जन्मभूमी आहे आणि ही खूप सुंदर वाटते. हे घर कसं वाटलं? काय झालं? थांबवा. हा, इथून दिसतंय का? पण कसं दाखवणार? झाडच दाखवायला लागतील, है ना. काल आपण क्लिप टाकलेली, ह्याच्या पुढे टाकू शकतो, है ना. तिकडे आणि त्या साईडला आमचं जुनं घर आहे, माझ्या आजी आजोबांचं. कौलारू घर आहे ते, म्हणजे असं सारवायचं असतं ना ते कौलारू घर. पण ते खूप सुंदर आहे. जरी जुनं असलं तरी तिथे आमच्या सगळ्यांच्या लहानपणीच्या आठवणी आहेत. म्हणजे माझ्या लग्नापर्यंत तरी आम्ही तिकडेच राहिलेलो आहे. हे घर भाऊच्या लग्नानंतर बांधलंय भावाने, त्यामुळं मी हे मेन्शन करेन की हे माझं माहेरचं घर आहे. हे माझ्या भावाने बांधलंय लॉकडाऊनमध्ये. पण खूप 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 सुंदर आहे. तुम्हाला माझं हे माहेरचं सुंदर घर कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका. जर इथपर्यंत ब्लॉग बघितला आहे तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.